2018ला साहेब आपण केशी पाटावर याला पाहिलेलं, जो मॅन ऑफ द मॅच पहिल्या मॅच मध्ये. फक्त क्षेत्ररक्षण त्यांना काय करायचं माहित नव्हतं म्हणून ते पराभूत झालेले बोलाडीवाडी बरोबर. आणि डोक्याला हात लावलेला सचिनने. मात्र या बघा पहिल्याच बॉलला विराटच्या खरपूस समाचा षटकार. आता मात्र हलक्या हाताने नक्कीच जास्त बॉटम एंडचा वापर केला नाही, केवळ कव्हरला खेळलेत मिड ऑफला. ज्या ठिकाणी हेमंत दुसार आहेत आपले सेक्रेटरी. 2 चेंडू, धाव संख्या 7. जास्त धावा करणाऱ्या या स्पर्धेमध्ये दत्ताशेठ गोठल यांच्याकडून 15,000 रुपयाचा रोख रक्कम. शैलेश शेठ शिगवड पनवी यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. आमच्या कॉम्बॉक्स मध्ये प्रतियश उद्योजक मंडंगा तालुका कुणबी सेवा संघ मुंबई अध्यक्ष आदरणीय मनोज घागरून साहेब देखील उपस्थित आहेत. पुढचा चेंडू आणि हा देखील बॅट्समन थांबत नाही. याने बघा कव्हरच्या वरून मारलेला आहे. या अगोदरचा या संपूर्ण स्पर्धेतला पहिला षटकार कव्हरच्या वरून. काल आपण अक्षय रटडेला पाहिलेलं जो शॉट ऑफ द टुर्नामेंट कव्हरला. आणि आता आपण पाहतोय वड शॉट. 3 चेंडू, धाव संख्या 13. मनीष काय सुरुवात झालेली आहे. डीजे वाले आपण देखील तयार राहा. आणि ते गाणं नक्कीच वाजणार आहे. आपल्या हृदय सिंहासनावर गेले 2 दिवस अधिराज्य करते. प्रत्येकाला हवं हवंसं वाटणारं गाणं नक्कीच बनवलेलं आहे. सचिन माळी आणि दीप जोशी यांचा आवाज. पुढचा चेंडू स्लोवर 1. हा देखील चेंडू सीमा पार. आणि हा मात्र जातोय चौकार. दिला हो आकार. मात्र या 2 फलंदाजांनी आपल्या संघाच्या डावाला दिला आकार. काय जबरदस्त सुरुवात अप्रतिम या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मनीष तितकाच घातक. दोन्ही युवा खेळाडू आहेत. वय वर्ष 17, 16 आणि हे 16 वर्षा खालील खेळाडू आहेत. मात्र संघाची धुरा सांभाळत आहेत. राईट आर्म वर द विकेट. क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. एक खेळाडू आपण डीप मिड विकेटला श्रीकांत भुवडला पाहतोय. एक लॉंग ऑनला आहे दुसान. एक मिड ऑन ज्या ठिकाणी सुदर्शनला आपण पाहतोय. हेमंत आता जातोय तो म्हणजेच डीप वाईडिश लॉंग ऑफला. डीप मिड विकेट श्रीकांत देतोय शॉर्ट मिड विकेटला. लॉंग ऑनला आपण एक खेळाडू पाहतोय शॉर्ट थर्डमॅन पॉइंट कव्हर. आणि एक खेळाडू शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. पुढचा चेंडू विराटचा. आतापर्यंत 17 धावा. आणि आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू डॉट निर्धाव. ऑफ स्टंपला शफल होऊन या चेंडूला खेळायचं होतं स्क्वेअर लेगच्या वरून लॉंग लेगला. ज्या ठिकाणी त्यांचा डगआउट आहे. 5 चेंडू, धाव संख्या 17. 1 टू गो. शेवटचा बॉल. स्ट्राईकला मनीष आपल्या वैयक्तिक 10 धावांवर खेळतोय. 7 वर खेळतोय क्रिश. आता मात्र हलक्या हाताने पूर्ण खेळले नाही. आणि वॉट अ कॅच बाय अभिषेक. अभिषेक भुवडने घेतलेला जबरदस्त झेल. आणि अभिजित 1 ओव्हर, धाव संख्या 17. पूर्ण स्ट्रोक खेळले नाही बघा, फक्त खेळायचं म्हणून खेळले. आणि खेळाडू बा डीजे. दिला हो आकार त्याला दिला हो आकार. सामाजिक भावनेचे असे ठेवून या हो भान. सामाजिक भावनेचे असे ठेवून या हो भान. हे कुणबी चषक आहे माझ्या मंडणगडची शान. हे कुणबी चषक आहे आमच्या मंडणगडची शान. सुरेशजी भवणे साहेब, आमच्या कॉम्बॉक्स मध्ये संजय मनवे साहेब यांचं देखील आगमन होत आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. व्यासपीठावर आमच्या सर्व रणरागिणी भगिनी देखील आलेल्या आहेत. ताई यांचं देखील हार्दिक स्वागत. नितीनजी पवार हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तुमचं देखील हार्दिक स्वागत. शैलेश शिगवण पनवी, त्याचप्रमाणे भामगर या गावचे अध्यक्ष माबदी साहेब आणि प्रमोद रत्नाकर सावणेकर हे देखील उपस्थित होत आहेत. आणि सर्व समाज बांधव आज या ठिकाणी या कुणबी चषक क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने या 24व्या पर्वामध्ये उपस्थित. 24वं पर्व ज्याचा आम्हाला गर्व, ज्यामध्ये आलं सर्व. दुसरं षटक घेऊन येतोय अभिजित. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू खोलवर टाप्याचा. पहिल्यांदा ऑफ स्टंपला उभे होते. ओपन स्टान्स होता. ऑन साइडलाच खेळायचा या अनुषंगाने, कारण आपण मगाशी मनीषला कव्हरच्या वरून पाहिलं आणि एक लॉंग ऑफला. मात्र आता पहिला चेंडू राऊंड द विकेट टाकताना थोडा ऑफ स्टंपच्या बाहेर खोलवर टप्प्याचा चेंडू निर्धाव डॉट. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुढचा चेंडू स्ट्राईकला क्रिश. जास्त ऑफ स्टंपच्या बाहेर. बघा बॅट कशी फिरलेली आहे तुकाराम सर. ऑन साइडला हेलिकॉप्टर. हाच जर कव्हरला खेळले असते तर कव्हरला मोठा फटका जाऊ शकला असता. मात्र
बॅट्समनचा पवित्रा आणि ज्याची आवड, आपण जे अंगवळणी करतो ज्या पद्धतीने स्ट्रोक, त्या पद्धतीने खेळायला गेले आणि 2 धावा. एकोणीस धावसंख्या 19. स्ट्राईकला क्रिश. पहिला चेंडू डॉन, दुसऱ्या चेंडूवर 2. एक धाव महत्वाची आहे. राईट लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. क्रिश साठी पुढचा चेंडू. ओ व्हॉट अ शॉट, राईट इन अ स्लॉट, आउट ऑफ द प्लॉट. 6 धावा. षटकार. खूप चषकाचे हे नाव मुंबईत गाजले, मुंबईत गाजले, साऱ्या मुंबईत गाजले. काय दूरवर फटका बा, ताकद बघा. वय वर्ष 16. सचिन गागरुमला नक्कीच अभिमान आहे. आपला पुत्र ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय, अर्जुनचा देखील थोडा थोडा अभिमान सचिन तेंडुलकरला वाटतोय. मात्र या ठिकाणी या सचिनला नक्कीच अभिमान वाटतोय क्रिशचा. 2 मॅच मध्ये क्रिशने मॅन ऑफ द मॅच देखील घेतलेले आहे. पुन्हा एकदा आता मात्र हेलिकॉप्टर, हा देखील शॉट ऑफ द टुर्नामेंट. हा जर फटका आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. काय बॅटिंग करतोय बघा. हे टॅलेंट आहे, ही प्रतिभा, ही गुणवत्ता आहे. कुणबी चषकामधून 2024 मधून आपल्याला काय मिळालंय? आपल्याला क्रिश सचिन गागरू मिळालेला आहे, साईराज मिळालेला आहे, आपल्याला युवराज मिळालेला आहे, आपल्याला रोहित मिळालेला आहे, आपल्याला मनीष मिळालेला आहे. बघूया याच युवा खेळाडूंना घेऊन येणाऱ्या दिवसामध्ये एक नवीन टीम ही देखील तयार केली जाईल. मात्र जबरदस्त बॅटिंग, कोणतीच संधी देत नाहीये. एक आक्रमक, त्याच पद्धतीने बॉटम एंडचा चांगला वापर, फटके चांगले पाहायला मिळत आहेत आणि षटकार. धावसंख्या 31-31. ओ किती दूर, किती दूर, क्या बात है. हॅट्रिक षटकार, उडन खटोला. जबरदस्त बॅटिंग आणि यासाठी पारितोषिक तर येणारच. आता या ठिकाणी 1001 मनोज शेठ गागरुम साहेब, धामणी गावचे सुपुत्र आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आहेत. धामणी गावचाच युवा खेळाडू, प्रतिभावान खेळाडू, सलग हॅट्रिकची षटकार. 3. धावसंख्या 37. कोणतीच संधी देत नाही. किती दूरवर बघा. म्हणजे पहिला फटका जर आपण सचिनजी पाहिला तर जवळपास 75-90 मीटर असेल, त्यानंतर 101 मीटर, आता 109. किती दूर बघा. असं पण नाही की फक्त पलीकडे गेलाय, खूप लांबवर मारतोय. ताकद आहे, पॉवर आहे आणि खूप टायमिंग चांगलं पाहायला मिळतंय. 37. अभिजितच्या गोलंदाजीची अक्षरशः धुलाई केलेली आहे, पिसं काढलेली आहेत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. स्ट्राईकला क्रिश. एक घोंगावणारं वादळ, काल आपण अक्षयचं पाहिलं. आता मात्र या ठिकाणी खेळाडू येणार का? शॉर्ट स्केल लेगचा खेळाडू पाहतोय आणि बाद. घोंगावणारं वादळ शमलेलं आहे, थांबलेलं आहे. विकेट मिळते क्रिशची. धावसंख्या 37. सारे झोकून देती प्राण, मिळविण्या सन्मान. हे कुणबी चषक आहे माझ्या मंडणगडची शान. थँक्यू. बघा हे असे खेळाडू जर साहेब आपल्याला पाहायला मिळाले तर जे गाणं वाजतंय मंडणगड कुणबीची शान, आणि हा शान खेळाडू आहे, नक्कीच छान आहे, ज्याने दाखवून दिलेलं आहे. 8 बॉल मध्ये 27 धावा कुटलेल्या आहेत, 4 उत्तुंग षटकार. या ठिकाणी आदरणीय सन्माननीय समाजसेवक संतदादा गोळे साहेबांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आपण 2019 मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन आयोजित शिरगावच्या मैदानावर देखील पाहिलं होतं. संतोषदादा गोळे साहेबांचं त्या ठिकाणी देखील उपस्थिती आपण पाहिली त्या स्पर्धेला. 2024 हेमंतचा पहिला चेंडू. ओ हो, या प्रत्येक खेळाडूला फक्त षटकारच दिसतात. क्या बात आहे. पत्रा तोड, किती दूर बघा. प्रशांतच्या बॅट मध्ये स्लॉग स्वीप, हा येतोय षटकार. 43 धावा. माझ्या मंडणगडची शान. मान्यवरांना विनंती आहे, आपण स्थानापन्न व्हायचं आहे. मात्र सचिनजी बॅटिंगच अशी करते, प्रत्येकाला बाल्कनीत वरती यायचं आहे. पुढचा चेंडू. आता मात्र थोडंसं वेगळं. प्रशांतच्या बाबतीत काल मी म्हटलं 2011-12 ज्या केशी पाट्या मैदानावर पाहिलं, संदेश रेवाळे, सचिन गागरू, विकास गागरू, पंकज जाकल आणि हा खेळाडू, काय बॅटिंग. आणि पुन्हा एकदा त्याच लयमध्ये खूप वर्षानंतर पाहायला मिळालं. पुढचा चेंडू हेमंतचा, आणि आता मात्र ऑफस्टंपच्या बाहेरून 1 बाउंड चेंडू सीमापार, हा देखील चौकार. 45. रोहित शर्माचा लकी नंबर येतोय आणि धावांची अक्षरशः लयलूट चाललेली आहे. जबरदस्त बॅटिंग. धावसंख्या 47.
हेमंतच्या प्रत्येक चेंडूवर आक्रमण. या अगोदर आपण पाहिलं ज्या पद्धतीने पहिल्या ओव्हरमध्ये विराटच्या आक्रमण केलं दोन्ही फलंदाजांनी, मनीष आणि पाहिलं तर क्रिश. अनुभवी नितेश नॉन स्ट्राईकला आहे. पुढचा चेंडू आणि संधी आहे का बघूया. खेळाडू येणार तिथे 2 धावांसाठी परतना. 47-2 49 धावा झालेल्या आहेत. या स्पर्धेमधील सर्वाधिक धाव संख्या मोठी आपण पाहिली, मात्र या ठिकाणी त्या दिशेने धामणी संघ या सामन्याच्या मध्यंतरामध्ये ड गटामधील शेवटचा सामना पन्हाळी विरुद्ध गावनवाडी या दोन्ही संघ नायकांनी या ठिकाणी यायचा आहे. खेळाडू बाद होतोय यष्टीरक्षकाच्या हातात झेल देऊन. सीमारेषेच्या बाहेर सर्व प्रेक्षकांनी बसायचं आहे. लेग साईडला आपण पाहतोय उंबरशेटचा एक खेळाडू बॅट घेऊन उभा आहे तिथे बसलेला आहे. ज्या खुर्च्या आहेत थोडं मागे व्हा. ज्या पिंक टोपीमध्ये काही जण आहेत थोडं मागे व्हा प्लीज. खेळाडू बाद होते प्रशांत आणि धाव संख्या आहे गणेश 49. शेवटचा बॉल 49 होणार का. अर्णव बेंडल यांच्याकडनं जर बाहेर प्रेक्षकांमध्ये कॅच पकडली तर 101 रुपये प्रत्येक कॅचला का. खेळाडू बाद होतोय का. बाद. बघा प्रेक्षकांसाठी खुश खबर आहे. मैदानाच्या बाहेर जर तुम्ही झेल घेतलात तर अर्णव बेंडल यांच्याकडनं प्रत्येक कॅच साठी 101 रुपये. बघा 8-10 कॅच पकडा, 1000 रुपये करा आणि आजचा दिवस मजेमध्ये घालवा. 49 धावांचं लक्ष. बॅटिंग जबरदस्त. एक आपलं मधुर संगीत गाणं ऐकूया जे कुणबी चषकाचं गाणं आहे आणि त्यानंतर परत येऊया. थँक्यू. या ठिकाणी उपस्थित राहिलेले मान्यवर शैलेश शेठ शिगवान यांचा या ठिकाणी स्वागत सत्कार होतोय. त्यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. कॅमेरा समोर बाजूला व्हायचं आहे. बाकीच्यांनी आपल्याला समोरचं चित्र स्पष्ट दिसायला हवं. शैलेशजी शिगवण यांचं या ठिकाणी शाल आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी स्वागत सत्कार होत आहे. हे आमचे सगळे सामाजिक दातृत्व देणारी मंडळी, या स्पर्धेसाठी सहकार्य करणारी मंडळी शैलेश शेठ शिगवान यांचं या ठिकाणी स्वागत. आणि त्यांच्याबद्दल नेहमीच मी म्हणतो रजनीकांत स्टाईल मध्ये ते असतात. मेरी झलक सबसे अलग. भाईंदर या ठिकाणाहून ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या स्पर्धेसाठी आमचे अत्यंत जुने ज्येष्ठ मित्र अनंतजी दुर्गवले साहेब पन्हाळी गावचे सुपुत्र यांचं या ठिकाणी आगमन झालं आणि त्यांचं देखील या कार्यक्रमाला आर्थिक सहकार्य 500 रुपयाच्या रूपाने या ठिकाणी आर्थिक सहकार्य मिळाले. त्यांचं देखील क्रीडा असोसिएशनच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद. मी हेमंत सिगवन यांना विनंती करतो की त्यांचं देखील या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. अनंतजी दुर्गवले साहेब. तर दोन्ही पन्हाळी गावचे सुपुत्र आहेत. एका बाजूला शैलेश दादा यांना आपण पाहतोय. भाईंदरच्या स्पर्धा असतील, मुंबईमधल्या स्पर्धा असतील, केशीपाडा मैदान, बानकोट किल्ला, प्रत्येक ठिकाणी क्रिकेटवर नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व, एक उद्योजक म्हणून देखील त्यांचं योगदान. आपली नक्कीच काम सांभाळता आनंद उत्साह. जी बिलकुल. मी सर्व कार्यकारिणी जे सदस्य आहेत बाकीचे त्यांना विनंती करतो की या ठिकाणी आपली अत्यंत आवश्यकता आहे. आपण स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात आलो आहे. या ठिकाणी अनेक कामं आपली या नियोजनामधली राहिलेली आहेत. आपण या ठिकाणी संपर्क करा जे सगळे कार्यकारिणी सदस्य आहेत त्यांनी. आणि स्प्रे बघा, खेळाडूला दुखापत झालेली आहे. या ठिकाणी स्प्रे उपलब्ध नाही आहे. प्रथम उपचार किट ओके. प्रशांत सरांना विनंती आहे, आपण या ठिकाणी पुढील स्पर्धेचं नाणेफेक करणार आहोत. पन्हाळी विरुद्ध गावनवाडी या दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. आपण या सामना चालू आहे त्या दरम्यान या ठिकाणी टॉस का बॉस होईल, आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. नक्कीच पुढील मॅच देखील जबरदस्त होणार आहे. पन्हाळी विरुद्ध गावनवाडी. गोलंदाजीसाठी ते शुभम. कोण शुभम ना कोण आहे बॉल. थांबा वेट करा अंपायर. शुभम स्ट्राईकला. श्रीकांत नॉन स्ट्राईकला कोण आहे. सोहम बॉलर शुभम. नॉन स्ट्राईकला सोहन आणि स्ट्राईकला श्रीकांत. पहिला चेंडू ब्लॉक हॉल मध्ये चेंडू आणि पहिल्या चेंडूवर बाद. क्लीन बोल्ड. खेळाडू बाद. यॉर्कर. कुणबी उत्सव
सर्वात पहिल्या माझा प्रत्येक विकेटला 200 रुपये विजय शेठ घागुर्मे यांच्याकडून. शुभमला पहिल्या पारितोषिक मिळालं 200 रुपयाचं. 1001 पारितोषिक घेण्यासाठी क्रिश मॅच संपल्यानंतर तुला व्यासपीठावर यायचं आहे. 8 बॉल 27. काय प्राऊड फिलिंग असेल सचिनला आज. क्रिश जी कामगिरी करतोय हा अभिमान पाहिजे. कारण ज्या वेळेस क्रिश बद्दल सचिन गागुर्मे यांच्याशी बोललो मी 2018ला, त्यांनी सांगितलं आझाद मैदान क्रॉस मैदान या ठिकाणी एक नेट प्रॅक्टिस म्हणून आम्ही त्याला सुरुवात केलेली आहे. त्यानंतर पुन्हा तो गावी स्थायिक झाला आणि आता पण आपण पाहतोय ज्या प्रकारे तो बॅटिंग करतोय प्रदर्शन करतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शुभमसाठी ऑफ कटर चेंडूला खेळून काढलाय शॉर्ट मिड विकेटला ज्या ठिकाणी खेळाडू फील्ड करतोय ज्याचं नाव आहे जो आपण पाहतोय शुभम. आणि धावसंख्या आत्ता पुढे सरकते 2 चेंडू 1 गडी बाद. धावसंख्या 1. विजय शेठ घागुर्मे आमच्या कॉम्बॉक्स मध्ये त्यांनी सांगितले प्रत्येक विकेटसाठी शुभम असेल बॉलर असेल क्रिश यांना 200 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रेक्षकांसाठी 6 मारेल त्यांना 500 रुपये. धावणेवाल्याने जर षटकार मारले जे आहेत त्यांना 500 रुपये आहेत विजय शेठ घागुर्मे यांच्याकडून. आणि बघा एक प्रशांत सर आणि तुकाराम सर एक बक्षीस आहे प्रेक्षकांसाठी आहे. प्रेक्षक तुम्ही तयार राहा. बाउंड्रीच्या बाहेर जर बॉल आला तुम्ही झेल घेतलात तर सरळ धावत वरती यायचं. 101 रुपये. अर्णव बेंडल आतले अर्णव बेंडल आतले यांच्याकडून ते पारितोषिक आहे. राऊंड द विकेट शुभम धामणी संघाकडून. पुढचा चेंडू आणि या ठिकाणी बघा लेमन कट रुबी कट फ्रेंच कट चेंडू आता डीप फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर चौकार. चला मंडनगड झुमतो माझा मंडनगड झुमतो. कुणबी क्रीडा असोसिएशन यांनी उठविले हे रान. कुणबी क्रीडा असोसिएशन यांनी उठविले हे रान. हे कुणबी चषक आहे. मनीष आहे तिथे विकेट किपर आणि सचिन स्वतः गेलेत. हे क्रिकेट मधलं प्रेम आहे. क्रिकेट मधलं डेडिकेशन क्रिकेट मधलं कमिटमेंट. वय वर्ष 40+ आहे. 43 प्लस असणार. सचिन मात्र अजूनही खेळतोय म्हणजे सचिन बरोबर त्याचा मुलगा खेळतोय. त्या अगोदर ते खेळले त्याच्या अगोदर ते तुकाराम घागुर्मे यांच्याबरोबर देखील खेळले होते. पुढचा चेंडू आणि या ठिकाणी कुठली संधी मिळणार नाही. बॅट्समनने कुठलाही ऑफर केलेला नाही स्ट्रोक. त्यामुळे नक्कीच हा डेली असणार आहे. लेग बायचा इशारा दिलेला आहे या ठिकाणी या स्पर्धेसाठी राजू सर जितू सोनार सरांनी सांगितलेलं आहे. या स्पर्धेसाठी जे मान्यवर मंडळी आहे या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहे. मी संतोष दादा गवळे साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी पुढे यायचं आहे. आपला या क्रीडा असोसिएशनच्या वतीने स्वागत सत्कार होत आहे त्याचा आपण स्वीकार करावा. मी क्रीडा समितीचे क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय हेमंत शिगवण साहेब आणि नामदेव पलनकर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी दादांचा सन्मान चिन्ह शाल देऊन या ठिकाणी आपण सन्मान करतोय. 1 मिनिट. एक ओजस्वी तेजस्वी उत्तुंग असं व्यक्तिमत्व मंडणगड तालुका त्यात रत्नागिरी जिल्हा वेगवेगळ्या पदावर कार्य करत असताना एक सुंदर असं योगदान गेले 25-30 वर्ष अशा व्यक्तिमत्वाचं आपण पाहिलेलं आहे. आणि हा सत्कार सन्मान असोसिएशनच्या वतीनं क्रीडा कमिटीच्या वतीनं आपण करत आहोत. एकदा जोरदार या ठिकाणी हा सन्मान करूया. प्रत्येक कुणबी चषकाला दादांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य मिळत असतं सहाय्य मिळत असतं मार्गदर्शन मिळत असतं. हा गौरव होतोय. संतोष दादा गोळे साहेबांचा या ठिकाणी असोसिएशनच्या वतीने सन्मान. धन्यवाद दादा. यानंतर मी दत्ताराम शेठ गोठल यांना विनंती करतो की आपण देखील या ठिकाणी यायचंय. आपला देखील या ठिकाणी सन्मान होतोय. मी विजयजी ऐनेकर आणि वासुदेव बांद्रे यांना विनंती करतो की आपल्या दोघांच्या शुभ हस्ते दत्ताराम शेठ गोठल यांचा सन्मान चिन्ह आणि शाल गोठल साहेबांचं या आर्थिक स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कुणबी चषक असेल या तालुक्यातल्या विविध स्पर्धा असतील त्यांच्यासाठी मोठं योगदान लाभत असतं. त्यांचा देखील या ठिकाणी गौरव होतोय. आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये दत्ताराम शेठ गोठल साहेबांचा या ठिकाणी सन्मान करूया. त्यांना धन्यवाद देऊया. तुमचे मनपूर्वक या ठिकाणी आभार. धन्यवाद. दत्ता शेठ क्रिकेट स्पर्धा जी नामांकित स्पर्धा असते त्या स्पर्धेचे उद्घाते शिल्पकार संकल्पनाकार. धन्यवाद. यानंतर मी सर्व मान्यवरांनी विनंती करतो की आपण त्या ठिकाणी आपल्या स्थानपन्न व्हायचं आहे. क्रिश काय जबरदस्त बघूया. पंचांचा इशारा बाद होतोय. खेळाडू बाद होतोय. गोठेगाव संघ
थोडंसं अडचणीत मात्र मोठं आव्हान आहे. गोटेगाव बस संघाला षटकार चौकार कंपल्सरी मोठे फटके खेळणं गरजेचे आहेत. दत्ता शेठ गोठल आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आहेत. खूप चांगल्या शुभेच्छा. 15,000 रोख रक्कम आहे या स्पर्धेमध्ये. 2024 ज्या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज याला 15,000 देण्यात येणार आहेत. आणि पुढच्या वर्षी दत्तशेठ 25वे वर्ष रौप्य महोत्सवी वर्ष असणार आहे. धन्यवाद राजू सर. या ठिकाणी दादांना जायचं आहे, काही कार्यक्रमाचं नियोजन आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी या भव्य दिव्य कुणबी चषक स्पर्धेला आपल्या मनोगतातून शुभेच्छा द्याव्यात. मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनच्या वतीनं हे 24वं वर्ष आणि सतत 24 वर्ष आपण समाजाच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीनं खेळणाऱ्या खेळाडूंना उत्तेजन देण्यासाठी हे कार्यक्रम आयोजित करता. विशेष करून पहिल्याच 24 वर्षात पहिल्यांदाच मनोज मी या ठिकाणी आलेलो आहे. 24 वर्ष 23 वर्ष कोणी बोलवलं ना बोलवलं मला माहिती नाही, परंतु या वेळेला निश्चित वेळात वेळ काढून आलेलो आहे. निश्चित चांगलं उपक्रम आपण राबवत आहे. परंतु या ग्राउंडमध्ये खेळणारे सर्व कुणबी बांधव क्रीडाप्रेमींना एवढं सांगेन की आपण दर रविवारी मुंबईसारख्या ठिकाणी खेळासाठी घालवता, उन्हातातून खेळता, प्रॅक्टिस करता. महिन्यातले 4 रविवार येतात, परंतु 4 रविवार ग्राउंडवर देऊ नका. त्यातले 2 रविवार समाजासाठी द्या की जेणेकरून समाजाच्या वाटचाली काय चालल्या आहेत हे देखील आपल्याला समजण्यात येईल. आपण महाराष्ट्रामध्ये पाहतोय आरक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी इतर समाज करतोय, परंतु आपल्या समाजातील तरुण मात्र पुढील भवितव्याचं आरक्षण काय यासाठी पूर्णपणे झोपलेल्या स्थितीत आहे. ही वेळ नाही, परंतु या निमित्तानं आपण सगळे समाज बांधव एकत्र आलात. एवढंच सांगेन की भविष्यामधल्या आरक्षणाच्या लढाईमध्ये आपल्यासारख्या तरुणांची समाजाला नितांत गरज आहे. खेळाबरोबरच समाजहिताचं काम देखील तरुणांच्या हातून व्हावं अशी कळकळीचं आव्हान आणि विनंती आपणास करतो आणि संपूर्ण कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो. भविष्यामध्ये असे कार्यक्रम ज्या ज्या वेळेला आपण राबवाल आणि आम्हाला आमंत्रित कराल त्यावेळेला शक्य होईल त्यावेळेला निश्चित येण्याचा प्रयत्न करू आणि संपूर्ण कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो. मनोज शेटना एवढंच सांगेन की मी थोडंसं सूचना करण्यात पण मोठा नाही, परंतु ह्या तरुणांना समाज प्रवाहामध्ये, समाजाच्या घडणघडणीमध्ये, समाजाच्या समस्येमध्ये आणि इतर गोष्टीमध्ये सहभागी करून घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. आपण या ठिकाणी आवर्जून वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात आणि याला कार्यक्रमाला शुभेच्छा दिलीत. आपलं मनपूर्वक आभार. आणि पुन्हा आपण जाऊया राजू सरांकडे. मैदानामध्ये सामना सुरू आहे. आपण राजू सर. येस, सामना धामणी विरुद्ध गोटेगाव बस. 6 चेंडूमध्ये धावांची गरज. 41-50चं लक्ष होतं. सन्माननीय आदरणीय समाजसेवक आणि ज्यांच्या माध्यमातून एक सुंदर असं मनोगत आपण ऐकलं. संतोषदादा गोळे साहेब ज्यांनी सांगितलंय की कशा पद्धतीने आपल्याला एकत्रित एक सामाजिक बांधिलकी, एकोपा, जिव्हाळा, आपुलकी आणि निश्चितपणे एकत्र संघटन तयार करून जाणं गरजेचं आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये जसे आपण एकत्र आलेलो आहोत याच माध्यमातून पुढे देखील हा वारसा, ही विचारधारा घेऊन आपण जाणार आहोत. तर पुन्हा एकदा मैदानावर येऊया. अभिजित बाद होतोय आणि नवीन फलंदाज स्ट्राईकला आहे नितेश, स्ट्राईकला सोहन, नॉन स्ट्राईकला नितेश आणि बॉलर येतोय यश का तेजस. 3 बॉलर आहेत. मनीष, सॉरी शुभम, क्रिश आणि तेजस. पन्हाळी आणि गावनवाडी या दोन्ही संघांच्या संघनायकांनी या ठिकाणी यायचं आहे. दादा एक आपण नाणेफेक करून घेऊया. चला, एक चौकार पन्हाळी संघाचे संघनायक आणि गावनवाडी या. काल आपण पन्हाळी गावचे इंडियन आर्मी मध्ये सुहास जाधव आहेत, यांना देखील आपण या ठिकाणी पाहिलं. तर पन्हाळी संघ आणि एका बाजूला गावनवाडी विकास शेठ भोगल, एका बाजूला अनमोल पेंढारी पन्हाळी. चला कॅमेरामॅन, थोडस आपण कॅमेरा फिरवायचा, टॉस करूया. टॉस का बॉस या ठिकाणी नाणेफेक करतोय. पन्हाळी विरुद्ध गावनवाडी आणि नाणेफेक करणार आहे संतोषदादा गोळे साहेब.
मी त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी या स्पर्धेचं नाणेफेक करावं. हेड टेल आलेला आहे आणि नाणेफेकीचा कौल पन्हाळी संघाच्या बाजूने झुकतोय. पण हे काय घेतलं आपण? फलंदाजी. बॅटिंग खूप चांगला निर्णय आहे, धाडसी निर्णय आहे. कार्यकारिणी धन्यवाद संतोषदा गोळे साहेब. त्याचप्रमाणे मनोज गागरून साहेब देखील चर्चा करत आहेत कशा पद्धतीने अजून आपण काही वेगळं करू शकतो का या अनुषंगाने. यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत चिंचाळी विरुद्ध बलदेवाडी हाय व्होल्टेज मॅच. दुपारचं सत्र आहे, रविवारचा दिवस आहे, घरी लज्जतदार मेजवानी असणार आहे. प्रत्येकाच्या युट्यूबवर देखील ही सुंदर झणझणीत मेजवानी घेऊन आम्ही येणार आहोत. एका बाजूला अजय डेरे, पिंट्या, उमेश, मनोहर, तर दुसऱ्या बाजूला राजदीप बुवाट, समीर सावंत, आदित्य. बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात. या जीवनामध्ये थांबायला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. अफाट ऐशा मैदानी तू एशी वेळोवेळी, डाव तुझा येताच जमवशी जपून आपली खेळी. काळ करी ब गोलंदाजी, संकट चेंडू फेकी, भवताली तव झेल घ्यावया, जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक, तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणखी सावध आहे, तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. यष्टी रक्षकाच्या हातात झेल देऊन परततोय आणि आता बॅटिंगला येत आहेत फलंदाज कॅप्टन विश्वनाथ टक्के साहेब. यांनी प्रमोद दुर्गवले साहेब कुठे असतील तर दादांना भेटायचं आहेत, आपला फोन लागत नाहीये. विश्वनाथ टक्के साहेब. विश्वनाथ टक्के साहेब देखील आलेले आहेत. नुकतीच एक परीक्षा उत्तीर्ण ते झालेले आहेत, त्यांना शुभेच्छा आहे. आणि पेवेकोन या संघाचे हे खेळाडू म्हणून देखील त्यांचं योगदान आहे. आपण पाहिलं 2019ला मंडणगडच्या शिरगावच्या क्रीडा नगरीमध्ये आपण त्यांना पाहिलं होतं. शुभेच्छा सर्वांना त्यांनी नक्कीच दिल्या होत्या. स्वतः देखील ते फार मोठं योगदान स्पर्धेला आपलं त्यांचं देखील लाभतं. तर आपण संपर्कात राहायचं आहे. या ठिकाणी संतोषदादा गोळे यांना भेटायचं आहे आपल्याला. चला पुन्हा एकदा मैदानावर जाऊया. सामन्याची औपचारिकता. राईट आर्म ओव्हर द विकेट, पुढचा चेंडू. 3 चांगले बॉलर, 3 युवा खेळाडू, तेजस, शुभम, क्रिश. कळकवणे संघ मगाशी अतिशय अटीतडीचा सामना पराभूत झाले. त्यानंतर रोहितचा क्लास आणि साखरी संघ बाहेर. कित्येक म्हणजे मगाशी या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच क्रिश याने त्वरित या पॅव्हिलियन मध्ये यायचं आहे, या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आणि हा सन्मान मनोज गागरुम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान प्रदान करण्यात येईल. चला पारितोषिक आहे